करतात 7-7 कोटीचं अजून काहीच पैसे दिलेले नाहीत जिल्हा परिषदेला. सगळे मिळून 20 कोटी रुपये द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि 10 कोटी रुपये PSC सेंटरसाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि कुपोषित बालकांच्या संदर्भामध्ये काय निर्णय घेतला मी तुम्हाला सांगितलं. 38 पैकी 4 आपण म्हणाले सिंधुदुर्गचे आणि 34 रत्नागिरी जिल्ह्यात. 5 सिंधुदुर्गचे. 5 ते रत्नागिरी जिल्ह्यात नेमके कुठल्या तालुक्यात जास्त आहेत? ना आहे ना, ही काही यादी आहे, प्रत्येक तालुक्याची मी यादीच देतो ना. त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय कुपोषित बालक म्हणजे तशी म्हणता येणार नाही, वजन कमी किंवा उंचीच्या मानाने त्यांचं वजन कमी. पण ज्यावेळेला महिला प्रसूती आहे गरोदर ज्यावेळेला कळतं तिथपासून 9 महिने. अगदी बरोबर आहे. हे महत्त्वाचे घेणं त्यांना अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यापेक्षा अजून एक सांगतो की वजन कमी आहे याच्यापेक्षा त्याला आपण काय म्हणतो, प्री मॅच्युअर्ड बेबी किंवा प्री मॅच्युअर्ड डिलिव्हरी ज्यावेळी होते त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. ह्याच्यामध्ये स्थलांतरित बालकं देखील आहेत, म्हणजे प्रॉपर जिल्ह्यातलीच आहे त्याच्यातला भाग नाही. स्थलांतरित म्हणजे जी कामाला येणारी लोकं आहेत त्यांची जी बालकं आहेत ती जी कुपोषित आहेत त्यांची नावं देखील याच्यामध्ये आहेत. परंतु ती देखील महाराष्ट्रातलीच जनता आहे, भारतातलीच जनता आहे. त्याच्यामुळे त्या मुलांना देखील संरक्षण देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्या भावनेतनं आज आम्ही निर्णय घेतलेला आहे. ते 9 महिने आणि पुढचे मुलांचं पालन पोषणाचे 2 वर्ष ते साधारणपणे 1000 दिवस असं ते गोल्डन पिरियड असं आपण त्यात म्हटलं. त्याच्यावरती लक्ष अधिक केंद्रित यंत्रणेचं त्याच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं देखील गरजेचं आहे. मला आज अधिकाऱ्यांनी असं सांगितलं, प्रॅक्टिकली ग्राउंडवर काम करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांनी सांगितलं, मॅडमने देखील सांगितलं मला आणि सभापती मॅडमने देखील सांगितलं की ज्यावेळी कुपोषित बालक झालेलं आहे हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळी आईवडिलांना आणि मुलाला हॉस्पिटलमध्ये आणून ठेवून ट्रीटमेंट देण्याची एक योजना आपल्याकडे आहे. म्हणजे आईनं तरी येऊन थांबलं पाहिजे, मुलानं थांबलं पाहिजे. त्या आईला दर दिवशी 300 रुपये शासनाकडून दिले जातात आणि बाकी सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ही देखील आपल्याकडची मानसिकता नसल्याचं कारण मला या सगळ्या मंडळींनी सांगितलं. म्हणूनच आपण एक हॉटेलसारखी सिस्टीम करता येईल का, त्याच्यामध्ये 8 दिवस आणून ठेवता येईल का, निदान हे शून्यावर आकडा येईपर्यंत अशी प्रोसिजर करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्यातनंच आज आम्ही काही निर्णय घेतले. आपण आतापर्यंत 2 मुद्द्यावर आपण आढावा घेतला. आरोग्य, आता पाऊस सुरू झाला, अजून भरपूर पडायचा आहे. नेमकं PSC, ग्रामीण रुग्णालय, डॉक्टरांची, औषधांची याचा आपण आढावा घेताना आपल्याला काय दिसून येतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये? मला तर वावगं काय असं दिसूनच आलेलं नाही. आरोग्याची यंत्रणा मग ती DHOची असेल, आमच्या CSC असेल किंवा डीनची असेल, अतिशय सक्षमपणानं काम करत आहेत. डॉक्टरांचा जो मुद्दा होता तो देखील आता कमी कमी होत आलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळते. सिव्हिल हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, मेडिकल कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. PSC देखील अनेक आम्ही स्मार्ट केलेले आहेत. ट्रॉमा केअर स्मार्ट करतो आहे. ग्रामीण रुग्णालय देखील स्मार्ट करण्याची प्रोसिजर सुरू आहे. त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्हा हा आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय सक्षम करण्याचा निर्णय आम्ही पूर्वी जो घेतलेला होता त्याला नक्की बळ मिळते. कुपोषित बालकामध्ये मुला पालकांची जबाबदारी अधिक आहे. अंगणवाडीमध्ये तो मुलगा साधारणपणे 4-5 तास जातो, पण घरी तो 16-17 तास असतो. पालकांची मानसिकता बदलत नाही. म्हणत ना की ते येऊन खात नाही, पालकांचीच मानसिकता बदलणं घडणं नाही. आता त्याच्यावर आता लोकप्रतिनिधी पण जबाबदारी घेतली ना, ते पण आता बदलतील त्यांची मानसिकता. साहेब, आपण म्हणत मग शाळा